माणसाचं सरासरी आयुष्य असतं 4,000 आठवडे. बरोबर ना? त्यातले पहिले 1,000 आठवडे आपण मोठे होण्यात, शिक्षण घेण्यात आणि हे जग समजून घेण्यात घालवतो. उरलेले 1,000 आठवडे म्हातारपणात, जेव्हा शरीरात त्राण नसतो, तेव्हा खर्च होतात. आणि मधले जे 2,000 आठवडे उरतात, जे आपल्या आयुष्यातले सर्वात तरुण, सर्वात सुंदर आणि ऊर्जेने भरलेले आठवडे असतात, ते आपण एका अदृश्य करारावर स्वाक्षरी करून विकून टाकतो. आपण आपली वेळ, आपली ऊर्जा आणि आपली स्वप्ने काही कागदी नोटांसाठी एका कंपनीला विकतो. यालाच आपण नोकरी म्हणतो. वयाच्या 20व्या वर्षापासून ते 60व्या वर्षापर्यंत रोज सकाळी उठायचं, गर्दीतून प्रवास करायचा, दुसऱ्याच्या स्वप्नांसाठी काम करायचं आणि महिन्याखेरीस येणाऱ्या पगारावर स्वतःच्या गरजा भागवायच्या. हे चक्र इतकं सामान्य झालं आहे की वयाच्या 60व्या वर्षीच निवृत्ती, रिटायरमेंट घ्यावी, हा जणू एक नैसर्गिक नियमच बनला आहे. पण निवृत्ती म्हणजे खरंच 60वे वर्ष असतं का? समजा मी तुम्हाला सांगितलं की निवृत्ती हा वयाचा आकडा नाही, तर तो एका बँक बॅलन्सचा आकडा आहे. तर चीनच्या एका अत्यंत गरीब खेडेगावात जन्मलेली, जिच्या बालपणात खेळणी म्हणून कचऱ्यात सापडलेल्या वस्तू होत्या, तीच क्रिस्ती शेन नावाची मुलगी वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी संपूर्ण आयुष्यभरासाठी रिटायर झाली. कोणतीही लॉटरी न लागता, कोणताही मोठा व्यवसाय न उभारता, केवळ एका गणिताच्या सूत्रावर तिनं स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं आणि क्विट लाईक अ मिलियनेअर हे पुस्तक लिहून जगाला एक नवीन मार्ग दाखवला. आज आपण याच पुस्तकातील त्या अदृश्य सिस्टीमचा उलगडा करणार आहोत, जो तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षापर्यंत थांबण्यापासून वाचवू शकते. आज आपण भावनिक नाही, तर गणिताच्या भाषेत बोलणार आहोत. अध्याय 1. मृगजळ आणि फायरची ठिणगी. द मिराज अँड द स्पार्क ऑफ फायर. आपल्याला वाटतं की जास्त पगार म्हणजे जास्त श्रीमंती. पण क्रिस्ती शेनच्या मते हा मानवी मनाचा सर्वात मोठा भ्रम आहे. जसा आपला पगार वाढतो, तशी आपली लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढते. आपण 10,000च्या फोनवरून डायरेक्ट 50,000च्या फोनवर जातो. टू व्हीलरवरून फोर व्हीलरवर जातो. EMIचे हप्ते वाढतात आणि आपण एका अशा अडकित्यात अडकतो जिथून बाहेर पडण्याचा रस्ताच दिसत नाही. क्रिस्तीने यावर एक उपाय शोधला. फायर, फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. या संकल्पनेचा पाया एका साध्या सत्यावर उभा आहे. लक्ष देऊन ऐका. तुमच्याकडे किती पैसे येतात यापेक्षा तुम्ही किती पैसे स्वतःकडे राखता किंवा बचत करता आणि त्यांना कामाला लावता, हे जास्त महत्वाचे आहे. तिने आणि तिच्या नवऱ्याने ठरवलं की ते दिसण्यावर खर्च करणार नाहीत. त्यांनी भाड्याच्या घरात राहणे पसंत केले, जुनी गाडी वापरली आणि स्वतःच्या कमाईतील 60 ते 80% रक्कम वाचवायला सुरुवात केली. पण केवळ पैसे वाचवून कोणीही करोडपती होत नाही, कारण बँकेत ठेवलेला पैसा महागाईच्या वाळवीमुळे रोज थोडा थोडा मरत असतो. इथे गरज होती एका अचूक गणिताची, आणि ते गणित होतं द 4% रूल. पण अध्याय 3. स्वातंत्र्याचं गणित. मॅजिक नंबर. द मॅजिक नंबर ऑफ फ्रीडम. तुम्हाला वाटत असेल की तसं तर लवकर रिटायर होण्यासाठी आम्हाला 100 कोटी रुपये लागतील. पण क्रिस्ती शेन सांगते की रिटायरमेंट ही भावना नाही, ते एक मॅथ आहे. तुम्हाला रिटायर होण्यासाठी नेमकी किती पैसे लागतील हे काढण्याचं एक साधं सूत्र आहे, द 25x रूल. हे कसं काम करतं? नीट लक्ष द्या. सर्वात आधी तुमच्या वर्षभराच्या खर्चाचा अचूक हिशोब काढा. समजा तुमच्या कुटुंबाचा महिन्याचा एकूण खर्च 50,000 रुपये आहे. म्हणजेच तुमचा वर्षाचा खर्च झाला 6 लाख रुपये. ठीक आहे. आता ह्या 6 लाखांना 25 ने गुणा. म्हणजेच 6 लाख गुणिले 25 बरोबर 1.5 कोटी रुपये. हा 1.5 कोटी रुपये तुमचा मॅजिक नंबर आहे. ज्या दिवशी तुमच्या गुंतवणूक खात्यात 1.5 कोटी रुपये जमा होतील,
त्या दिवशी तुम्हाला पुन्हा आयुष्यात पैशांसाठी काम करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही वयाच्या 30व्या, 40व्या की 50व्या वर्षी तो आकडा गाठता, यावर तुमची रिटायरमेंट ठरते. पण हा 1.5 कोटींचा आकडा आला कुठून? आणि हे पैसे वर्षानुवर्षे कसे पुरतील? येथे प्रवेश होतो ट्रिनिटी स्टडी आणि 4% सुवर्ण नियमाचा. अध्याय 4% सुवर्ण नियम आणि पैशांचे झाड. द 4% गोल्डन रूल. अमेरिकेतील ट्रिनिटी युनिव्हर्सिटीच्या काही प्रोफेसरनी एक सखोल अभ्यास केला. त्यांनी शेअर बाजार आणि महागाईचा गेल्या 50 वर्षांचा इतिहास तपासला आणि एक आश्चर्यकारक निष्कर्ष काढला. जर तुम्ही तुमची सर्व संपत्ती योग्य ठिकाणी गुंतवली आणि त्यातून दरवर्षी फक्त 4% रक्कम काढली, तर तुमचे पैसे कधीच संपणार नाहीत. उलट महागाईच्या दरानुसार तुमचे पैसे वाढतच राहतील. आपल्या उदाहरणाकडे परत येऊया. तुमचा पोर्टफोलिओ आहे 1.5 कोटी आणि 1.5 कोटींचे 4% होतात 6 लाख रुपये, म्हणजेच तुमचा वर्षाचा खर्च. जेव्हा तुम्ही या 1.5 कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारात करता, तेव्हा दीर्घकाळात साधारणपणे 10% ते 12% परतावा मिळतो. त्यातून 4% तुम्ही तुमच्या खर्चासाठी काढता आणि उरलेला 6% ते 8% परतावा हा महागाईला हरवण्यासाठी आणि तुमचे मूळ भांडवल वाढवण्यासाठी पोर्टफोलिओमध्येच राहतो. म्हणजेच हे एका अशा झाडासारखं आहे ज्याची फक्त फळं तुम्ही दरवर्षी खात आहात, पण झाडाच्या मुळांना आणि फांद्यांना कोणताही धक्का लावत नाहीयेत. ते झाड दरवर्षी नवीन फळं देत राहील आणि हे चक्र तुमच्या संपूर्ण हयातीत चालत राहील. अध्याय 5. गुंतवणुकीचा चक्रव्यूह आणि इंडेक्स फंड्सचे ब्रह्मास्त्र. द इंडेक्स फंड स्ट्रॅटेजी. पण हे 1.5 कोटी रुपये ठेवायचे कुठे? बँकेच्या FD मध्ये ठेवले तर महागाई तुम्हाला खाऊन टाकेल. सोन्यात ठेवले तर तितका वेगवान परतावा मिळणार नाही. मग शेअर बाजारात? पण शेअर बाजार तर जुगार आहे ना. आज एखादी कंपनी वर जाईल, उद्या डुबेल. क्रिस्ती शेन सांगते की वैयक्तिक शेअर्स, इंडिव्हिज्युअल स्टॉक्स निवडणे हा वेडेपणा आहे. बहुतांश म्युच्युअल फंड्सचे मॅनेजर्स देखील मार्केटला हरवू शकत नाहीत आणि वरून ते 2% ते 3% कमिशन घेतात. यावर क्रिस्तीने जगातील महान गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचा मार्ग निवडला. इंडेक्स फंड्स. इंडेक्स फंड म्हणजे काय? तुम्ही एखादी विशिष्ट कंपनी विकत न घेता देशातील टॉप 50 किंवा टॉप 500 कंपन्यांचा संपूर्ण समूह इंडेक्स विकत घेता. भारतात निफ्टी 50 हा एक इंडेक्स आहे. जेव्हा तुम्ही निफ्टी 50 मध्ये पैसे टाकता, तेव्हा तुमचे पैसे भारतातील टॉप 50 कंपन्यांमध्ये विभागले जातात. यात एखादी कंपनी बुडाली तरी तिच्या जागी नवीन चांगली कंपनी येते. तुमचा पैसा थेट देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत जोडला जातो. जोपर्यंत देशाची प्रगती होत आहे, तोपर्यंत तुमचा पैसा वाढत राहील. यात धोका खूप कमी असतो आणि कमिशन नगण्य. क्रिस्ती आणि तिच्या नवऱ्याने आपले सर्व पैसे वॅनगार्डच्या इंडेक्स फंडमध्ये टाकले आणि संपत्ती वाढीच्या या स्वयंचलित यंत्रणेला जन्म दिला. अध्याय 6. भीतीच्या पलीकडे. कॅश कुशन आणि यील्ड शील्ड. मॅनेजिंग द फिअर ऑफ क्रॅश. आता तुमच्या मनात एक अत्यंत रास्त आणि भयानक प्रश्न आला असेल. समजा मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला, मी रिटायर झालो आणि दुसऱ्याच दिवशी 2008 सारखं मोठं मार्केट क्रॅश आलं आणि शेअर बाजार 50% पडला, तर काय? हीच भीती 99% लोकांना नोकरी सोडण्यापासून रोखते. या धोक्याला फायनान्सच्या भाषेत सिक्वेन्स ऑफ रिटर्न्स रिस्क म्हणतात. क्रिस्ती शेनने या धोक्यावर 2 अत्यंत शक्तिशाली उपाय शोधले. 1. कॅश कुशन. तुमच्याकडे 1.5 कोटी रुपये आहेत. त्यातील पूर्ण रक्कम बाजारात टाकू नका. तुमच्या खर्चाच्या 3 वर्षांइतकी रक्कम, म्हणजेच 6 लाख गुणिले 3 बरोबर 18 लाख रुपये, वेगळी काढून एका सुरक्षित जागी ठेवा, जसे की फिक्स्ड डिपॉझिट. जर शेअर बाजार अचानक कोसळला तर तुम्हाला तुमचे शेअर्स तोट्यात विकण्याची गरज पडणार नाही.
तुम्ही त्या 3 वर्षात तुमच्या कॅश कुशनमधून तुमचा घर खर्च चालवू शकता. बाजार 3 वर्षात बहुतांश वेळा परत उसळी घेतोच. 2. यील्ड शील्ड. हा दुसरा सुरक्षा स्तर आहे. तुमच्या पोर्टफोलिओचा काही भाग अशा शेअर्स किंवा बॉन्ड्समध्ये ठेवा जे नियमित डिव्हिडंड आणि व्याज देतात. जरी शेअरचे भाव पडले तरी कंपन्या डिव्हिडंड देणे सहसा थांबवत नाहीत. यामुळे बाजारात कितीही रक्तपात झाला तरी तुमच्या खात्यात ठराविक रक्कम येतच राहील. या 2 ढालींमुळे क्रिस्ती शेन अत्यंत वाईट आर्थिक मंदीतही शांत झोपू शकली. अध्याय 7. भूगोलाचा आर्थिक फायदा. जिओ आर्बिट्राज. द जिओ आर्बिट्राज हॅक. क्विट लाईक अ मिलियनेअरमध्ये सांगितलेली आणखी एक भन्नाट संकल्पना म्हणजे जिओ आर्बिट्राज. द जिओ आर्बिट्राज. हा एक असा जादुई मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही तुमची संपत्ती न वाढवताही तुमची खरेदी क्षमता दुप्पट करू शकता. कसं? सोपं आहे. मजबूत चलनात वाढवा आणि कमकुवत चलनात खर्च करा. कॅनडा किंवा अमेरिकेत राहण्याचा खर्च प्रचंड आहे. क्रिस्तीने विचार केला, जर मला लॅपटॉपवरूनच माझं पोर्टफोलिओ मॅनेज करायचा आहे आणि माझा पैसा ऑनलाईन वाढत आहे, तर मी जगातल्या सर्वात महागड्या शहरात का राहू? तिने आणि तिच्या नवऱ्याने जगाची सफर सुरू केली. ते थायलंड, व्हिएतनाम, पोर्तुगाल आणि मलेशियासारख्या देशांमध्ये जाऊन राहिले, जिथे निसर्ग सुंदर आहे, पण राहण्याचा खर्च अमेरिकेच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. अगोदर पोर्टफोलिओ म्हणजे काय ते सांगतो. वेगवेगळ्या गुंतवणुका, कौशल्ये किंवा कामांच्या नमुन्यांचा संग्रह म्हणजेच पोर्टफोलिओ होय. तुम्ही हे भारतातही करू शकता. जर तुमचे गुंतवणूक उत्पन्न महिन्याला 50,000 रुपये आहे, तर मुंबईत राहून ते कमी पडेल. पण तेच पैसे घेऊन तुम्ही एखाद्या शांत, निसर्गरम्य टियर 2 शहरात किंवा गावात राहायला गेलात, तर तुमचा खर्च निम्म्यावर येईल आणि तुमचे जीवनमान मात्र दुप्पट सुधारेल. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकता, कारण आता तुम्ही एका ऑफिसच्या खुर्चीला बांधलेले नाहीत. अध्याय 8. क्विट करण्याचा खरा अर्थ. द फायनल एक्झिट. शेवटी क्विट लाईक अ मिलियनेअर हे पुस्तक फक्त काम सोडण्याबद्दल नाहीये. निवृत्ती म्हणजे दिवसभर टीव्ही समोर बसून वेळ वाया घालवणे असा अजिबात होत नाही. क्रिस्ती शेन सांगते की लवकर रिटायर होण्याचा खरा अर्थ आहे स्वतःच्या वेळेवर स्वतःची मालकी मिळवणे. जेव्हा तुम्हाला पैशांसाठी काम करावं लागत नाही, तेव्हा तुम्ही ती कामं करू शकता जी तुम्हाला खरोखर मनापासून करायची आहेत. मग ते एखादं पुस्तक लिहिणं असो, समाजसेवा करणं असो, नवीन भाषा शिकणं असो किंवा फक्त स्वतःच्या मुलांसोबत त्यांचा मोठेपणा अनुभवणं असो. जगात 2 प्रकारची गरिबी असते. एक पैशांची गरिबी, जी खूप भयंकर असते, आणि दुसरी असते वेळेची गरिबी. आपण पैशांची गरिबी दूर करण्यासाठी आयुष्यभर इतके धावतो की आपण वेळेचे सर्वात मोठे भिकारी बनून जातो. दुर्दैवाने आपल्याकडे आपल्याच माणसांसाठी वेळ नसतो. क्विट लाईक अ मिलियनेअर हे गणिताचं पुस्तक आहे, पण ते तुम्हाला जीवनाचं तत्वज्ञान शिकवतं. ते सांगतं की जर तुम्ही तुमचं उत्पन्न आणि खर्च यातील अंतर वाढवलं, ते पैसे इंडेक्स फंडमध्ये शिस्तीने गुंतवले, 4% नियमावर विश्वास ठेवला आणि स्वतःच्या गरजा ओळखल्या, तर 60व्या वर्षापर्यंत वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही वयाच्या 40व्या, 35व्या किंवा ख्रिस्तीप्रमाणे 31व्या वर्षीही या रॅट रेसमधून बाहेर पडू शकता. पैसा तुम्हाला वस्तू विकत देऊ शकतो, पण योग्य सिस्टीम तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य परत देऊ शकते. आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला आयुष्यभर पैशांसाठी काम करायचंय की पैशांना तुमच्यासाठी कामाला लावायचंय, हे तुम्ही ठरवायचंय. निष्कर्ष. मित्रांनो, आर्थिक स्वातंत्र्याचा हा प्रवास एका रात्रीत पूर्ण होणारा नक्कीच नाही. पण आज तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा येणारा प्रत्येक उद्या कायमचा बदलू शकतो. लक्षात ठेवा, फायनान्शियल इंडिपेंडन्स
ही कोणासोबत लागलेली शर्यत नाही, तर स्वतःच्या वेळेची मालकी मिळवून स्वतःला नव्याने शोधण्याचा हा एक शांत प्रवास आहे. जर या व्हिडिओने तुमच्या पैशांकडे आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात थोडा जरी सकारात्मक बदल घडवला असेल, तर हा विचार तुमच्या जवळच्या आणि हक्काच्या माणसांसोबत नक्की शेअर करा. कदाचित त्यांनाही यातून एक नवी दिशा मिळेल. एक छोटीशी विनंती. कागद पेन घ्या आणि मगाशी सांगितलेल्या 25च्या नियमानुसार स्वतःचं गणित सोडवा. मला कमेंट करून नक्की सांगा, तुमचा मॅजिक नंबर किती आला आहे. तुमच्या कमेंट्स वाचण्यासाठी मी उत्सुक आहे. आणि शेवटी, अशाच खऱ्या, अर्थपूर्ण आणि जीवन बदलणाऱ्या आर्थिक साक्षरतेच्या प्रवासात माझ्यासोबत चालण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन पुस्तकासोबत आणि नवीन विचारासोबत. तोपर्यंत स्वतःच्या वेळेची किंमत ओळखा आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र बना. धन्यवाद.